महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 3000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। घराच्या झडतीमध्ये 6,95,000 रुपये। पितळेचे पितळ पडले उघड। शेतात विद्युत मीटर बसवण्यासाठी मागितली होती लाच। पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नवीन ट्रान्स देण्यासाठी 3000 रुपये द्यावे लागतील असे म्हणत लाचेची मागणी करत रक्कम स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील 11 फेब्रुवारी रोजी केली। सदर प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती। तक्रारदार यांच्या पाथरी तालुक्यातील झरी कालव्याजवळ असलेल्या शेतातील विद्युत मोटारीसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याकरिता महावितरण उपविभाग कार्यालय पाथरी ग्रामीण शाखा 1 येथील वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा नारायण पितळे यांनी लाचेची मागणी केली। याबाबत परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार देण्यात आली। तक्रारीची 11 फेब्रुवारीला पडताळणी करण्यात आली। स्वीकारण्यास सहमती दिली। सिमूर गव्हाण फाटा येथील मोहिनी टी हाऊस येथे पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 3000 रुपये लाचेची स्वीकारताना रक्कम लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले। त्याची झडती घेतली असता लाचेची 3000 रुपये मिळाले। आरोपी लोकसेवक वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा पितळे याच्या घराची झडती घेण्यात आली असता घरामध्ये 6,95,110 रुपये रोख रक्कम मिळून आली। त्याचा तपास केला जात आहे। लोकसेवकाला मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आला आहे। पोलीस अधिक तपास करत आहे। 8,000 रुपये मिळून आले। संबंधित लोकसेवकाविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर, बसवेश्वर जकीकोरे, अल्ताफ मुलानी, नील पत्रेवार, पोलीस अंमलदार शेख जिब्राईल, कल्याण नागरगोजे, नागदेव आदमे, जे कदम आदी पथकाने केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।